नमस्कार. या ऐतिहासिक विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारताच्या इतिहासातल्या अशा एका घटनेचा वेध घेणार आहोत जी नुसती थरारकच नाही तर अक्षरशः अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रेरणादायी आहे. हे संपूर्ण विश्लेषण ऐतिहासिक माहितीवर आधारित असून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली ती अद्भुत सुटका आणि त्यानंतरच्या मराठा रणनीतीवर आपण प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग लगेचच या प्रवासाला सुरुवात करूया. आता क्षणभर विचार करा. एक असा राजा जो स्वतःच्या मुलखापासून शेकडो मैल दूर आहे आणि कुठे तर अत्यंत बलाढ्य शत्रूच्या अभेद्य राजधानीत. आजूबाजूला लाखो सैनिकांचा खडा पहारा आहे. औरंगजेबासारख्या अत्यंत सावध आणि धोकादायक मानल्या गेलेल्या सम्राटाच्या तावडीतून जिवंत परतणं तसं पाहिलं तर जवळजवळ अशक्यच होतं. हे संकट किती मोठं आणि जीवघेणं होतं याची कल्पना यावरून सहज येते. तर या प्रवासाचा आपला पहिला टप्पा आहे आग्र्याची नजरकैद. सुरुवात कशी झाली बघा. आधी आग्र्याच्या दरबारात महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. त्यानंतर त्यांना फौलाद खान नावाच्या अत्यंत कडक अधिकाऱ्याच्या निगराणीखाली थेट नजरकैदेतच ठेवलं गेलं. परिस्थिती अत्यंत बिकट आणि हाताबाहेर गेल्यासारखी होती. पण याही संकटातून मार्ग काढण्यासाठी एक भन्नाट योजना आखली गेली. आधी आजारपणाचं सोंग घेतलं गेलं आणि अखेरच 17 ऑगस्टच्या सुटकेचा तो ऐतिहासिक दिवस उजाडला. आता या सगळ्यामागचं गांभीर्य लक्षात घेऊया. एकीकडे शिवराय स्वतः आग्र्यात अडकले होते आणि तिकडे संपूर्ण स्वराज्य आपल्या राजाच्या सुरक्षित परतण्याची चातकासारखी वाट पाहत होतं. मुघल साम्राज्याची ताकद किती अवाढव्य होती हे महाराजांना पक्क ठाऊक होतं. थोडक्यात सांगायचं तर स्वराज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच सुटकेवर टांगलेलं होतं. इथूनच सुरू होतो आपला दुसरा आणि सर्वात रंजक भाग, मिठाईच्या पेठाऱ्यातील शक्कल. ही जी योजना होती ना, ती मानवी मानसशास्त्र आणि गणिमी कावा यांचा एक उत्तम नमुनाच म्हणावी लागेल. एकदम अचानक हल्ला करण्यापेक्षा महाराजांनी प्रचंड संयम दाखवला. त्यांनी काय केलं तर आजारी असल्याचं नाटक केलं आणि गरिबांना साधूंना वाटण्यासाठी मिठाईचे मोठे मोठे पेटारे बाहेर पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला हे पहारेकरी प्रत्येक पेठारा तपासून पाहायचे, पण रोज तेच काम करून ते पुरते कंटाळले आणि शेवटी गाफील राहिले. आणि नेमकं हेच तर महाराजांना हवं होतं. पहारेकरांच्या याच गाफीलपणाचा फायदा घेत सुटकेचा मार्ग मोकळा झाला. पण हे सगळं तडीस नेण्यासाठी जीवावर उदार व्हावं लागतं. सुटकेच्या वेळी हिरोजी फर्जंद यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता थेट महाराजांचे कपडे घातले आणि ते त्यांच्या जागी झोपून राहिले. तिकडे मधारी मेहतर महाराजांचे पाय चेपण्याचं नाटक करत बसला. जेव्हा पहारेकऱ्यांनी आत डोकावून पाहिलं तेव्हा हिरोजींनी अगदी शांतपणे सांगितलं, महाराजांचं डोकं दुखतंय, त्यांना अजिबात त्रास देऊ नका. या दोन निष्ठावान सेवकांच्या अफाट धाडसामुळेच महाराजांना सुरक्षितपणे बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळाला. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या सुटकेच्या नेमक्या पद्धतीबद्दल इतिहासकारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही नोंदी आणि कथानुसार महाराज स्वतः त्या मोठ्या मिठाईच्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडले, पण दुसरीकडे काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की महाराज पेटाऱ्यात बसून नाही तर ते पेटारा बाहेर नेणाऱ्या कामगारांच्या गर्दीत वेषांतर करून सहज चालत बाहेर पडले. आता पद्धत कोणतीही असो, सत्य हेच आहे की ही सुटका अत्यंत अचूक आणि 100% यशस्वी होती. यानंतरचा आपला तिसरा टप्पा म्हणजे संन्याशाच्या वेशातील तो थरारक प्रवास. सुटका झाल्यावर लगेचच महाराजांनी बैराग्याचं म्हणजेच संन्याशाचं रूप घेतलं. हा परतीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तो अत्यंत खडतर होता. यातला सर्वात कठीण निर्णय कोणता असेल तर लहानग्या शंभूराजांना मथुरेतल्या निष्ठावान सहकाऱ्यांकडे ठेवणं. शत्रूला गुंगारा देण्यासाठी महाराजांनी चक्क शंभूराजांच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवली. या एका खेळीमुळे मुघलांचा शोध घेण्याचा वेगच मंदावला. शिवाय हा प्रवास थेट दक्षिणेकडे न करता महाराज नरवर, बुंदेलखंड आणि गोंडवाना अशा वळणाच्या आणि अत्यंत दुर्गम मार्गाने गेले. इथे एक अतिशय थक्क करणारी माहिती सांगतो. निकोलाय मनुची नावाच्या इटालियन इतिहासकाराने त्याच्या नोंदीत एक आकडा लिहून ठेवलाय, 72 तास. शिवराय आणि त्यांच्या मोजक्या साथीदारांनी सलग 72 तास अत्यंत वेगाने घोडदौड केली. कोणताही आराम नाही, थांबणं नाही. एवढं मोठं अंतर त्यांनी प्रचंड वेगाने पार केलं. हा केवळ शारीरिक कस नव्हता तर ती स्वातंत्र्यासाठीची अफाट ओढ होती. आणि अखेर तो सुवर्ण दिन उजाडला. 20 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे स्वराज्यात म्हणजेच राजगडावर पोहोचले. साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या आपल्या राजाला पाहून जिजामाता आणि संपूर्ण स्वराज्याला जो आनंद झाला असेल तो शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हा एका नव्या युगाचाच आरंभ होता. आता आपण चौथ्या भागाकडे वळूया. स्वराज्याची राजधानी रायगड. बघा,
रायगड हा काही केवळ एक दगडी किल्ला नव्हता, ते एका सार्वभौम राष्ट्राचे जिवंत धडधडणारं हृदय होतं. तिथे एक अशी भव्य बाजारपेठ होती जिथे जगभरातल्या वस्तूंचा व्यापार चालायचा. गडावरचा तो भव्य नगारखाना आणि अत्यंत शिस्तबद्ध अशी राजसभा, हे सगळं काय दर्शवतं? तर स्वराज्य हे केवळ लष्करी बळावर नाही, तर एका अत्यंत भक्कम आर्थिक आणि प्रशासकीय पायावर उभं होतं. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्वाचा भाग, गनिमी कावा आणि मावळे. मुघल सैन्य कसं होतं? प्रचंड संख्येनं, अवाढव्य, आणि त्यांची युद्धनीती खुल्या मैदानावर लढण्याची. या उलट मराठ्यांचं प्रमुख अस्त्र होतं गनिमी कावा. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा अतिशय हुशारीने वापर करणं, शत्रूवर एकदम अचानक हल्ला करणं आणि त्यांची रसद तोडून टाकणं, हे गनिमी काव्याचं मुख्य सूत्र होतं. आणि खोटं वाटेल, पण याच तंत्रामुळे मुठभर सैन्यानं महाकाय साम्राज्यांना सळोकी पळो करून सोडलं होतं. पण हे सगळं शक्य कोणामुळे झालं? तर केवळ आणि केवळ महाराजांच्या जीवाभावाच्या मावळ्यांमुळे. आग्र्यातल्या हिरोजी आणि मदारींचा त्याग घ्या, सिंहगडावरचं तानाजी मालुसरेंचं बलिदान घ्या, पावनखिंडीतलं बाजीप्रभूंचं शौर्य, किंवा मग येसाजी कंक यांची हत्तीशी झालेली ती अंगावर काटा आणणारी झुंज. हे मावळे काही जन्मजात योद्धे नव्हते हो, ते तर सह्याद्रीच्या कुशीतले साधे भोळे शेतकरी होते. पण महाराजांनी त्यांच्या मनात स्वराज्याचं असं काही बीज पेरलं की ते साधे शेतकरी थेट अजिंक्य योद्धेच बनले. तर या संपूर्ण ऐतिहासिक विश्लेषणाचा सारांश जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल: निष्ठा आणि दूरदृष्टीचं सामर्थ्य. छत्रपती शिवाजी महाराजांची अचूक राजकीय दूरदृष्टी आणि त्यांच्या मावळ्यांची अढळ निष्ठा, या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि त्यातूनच एक अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी असा महाराष्ट्र निर्माण झाला. आणि शेवटी हे विश्लेषण थांबवण्यापूर्वी एका गोष्टीचा नक्की विचार करा. जर 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्यातली ती ऐतिहासिक सुटका अयशस्वी ठरली असती तर आज भारताचा इतिहास काय असता? विचार करूनही अंगावर शहारे येतात ना. एकाच घटनेत संपूर्ण देशाचा इतिहास बदलून टाकण्याची किती मोठी ताकद असते हे यावरून आपल्याला समजतं. तर या ऐतिहासिक विश्लेषणात आपण इथेच थांबूया. ऐतिहासिक माहिती आणि पुराव्यांवर आधारित अशाच आणखी एका रंजक विश्लेषणासह लवकरच भेटूया. धन्यवाद.